बदललेल्या नव्या पर्वात आपण हाऊसफुल सलाम या नव्या सेगमेंटसह सलाम करणार आहोत मराठी कला विश्वातल्या दिग्गज कलावंतांना आणि त्यांच्या अविस्मरणीय कलाविष्काराला। हाऊसफुलच्या आजच्या भागाच्या हाऊसफुल सलामचे मानकरी आहेत। कॅलेंडरवर 12 जून ही तारीख झळकली आणि कॅलेंडरही हसता हसता उजळून गेलं। महाराष्ट्राला स्वतःचं असं एक आगळं हसू देऊ करणाऱ्या एका सदाबहार फुलाचा हा स्मृतिदिन। जपानी भाषेत एक म्हण प्रसिद्ध आहे, जर तुमच्याकडे 2 पैसे असतील तर एका पैशाचं जेवण विकत घ्या आणि दुसऱ्याचं फूल। जेवण तुम्हाला जगायला शिकवेल तर फूल कसं जगायचं ते। जगण्याच्या या फसवणुकीतून हसवणुकीनं मार्ग काढणारं महाराष्ट्राचं हे लाडकं फूल म्हणजे आपले सर्वांचे पु ल देशपांडे। या एव्हरग्रीन बहुरूपी अवलियास झी मराठी हाऊसफुलचा मानाचा सलाम। पाहूया पुलंकित करणारा हा अजरामर कलाविष्कार। पहाटे 5 वाजता उठून पहाटे 5 वाजता उठून आपल्याला काय पुण्याचे रस्ते झाडायला लागले? नाही तसं नाही, पहाटे 5 वाजता उठून पर्वतीचा सूर्योदय पाहणे। मग त्याला पहाटे 5 वाजता कशाला उठायला पाहिजे? तर तुला उचलून जाऊ की काय काय नाडकर्णी? नाही तर काय हो, जाऊया आपल्या 8-8:30 सुमारे। आणि कुलकर्ण्यांनी मला त्या गटारावरून आडव्या टाकलेल्या फळीवरून खेचायला सुरुवात केली। एखाद्या बोकडाला मी लवकरच तुझ्या मानेवरून सुरी फिरवणार आहे असं खाटकाने सांगितल्यानंतर तो बोकड ज्या उत्साहाने त्या खाटकाबरोबर जाईल तितक्या उत्साहाने मी त्या कुलकर्ण्यामागून त्याचं घर पाहायला गेलो। सोयी हा तर नवीन घर बांधणाऱ्यांच्या म्हणजे अगदी माहिती देतानाचा उच्छाद असतो। सोयी काय सोयी केल्यात? भिंतीतली कपाट, घटकेत कॉटचं टेबल कसं होतं, टेबलाच्या खुर्च्या कशा होतात, डायनिंग टेबल कम बेड, खिडकीची भिंत, भिंतीच्या फोल्डिंग काटा, फोल्डिंग किचन, दिवा कम फ्लॉवर पॉट, माती कम दगड, 1 ना 2, 24 तास खेळतं पाणी, पश्चिमेचं वारं, गडी नोकरांना आणि झाडूवाल्यांना परस्पर किंवा बाहेरच्या बाहेर जायला यायला वाटा, अधिक सिमेंट मिळवताना कसा ताप झाला, यापैकी काहीही न बोलता घर दाखवणारा मालक जर कुणाला भेटला असेल तर मला सांगा। मी टिळक किंवा लकडी पुलाच्या मध्यावर त्याचा जाहीर मुका घ्यायला तयार आहे। आणि मालकी नसली तर काय नाही, हिच्याकडून ओटी मारून घेईन तिथे। इथे काय आहे माहितीये का, प्रत्येक गोष्ट आपोआप होते साहेब। ही ऑटोमॅटिक चूल साहेब, हा ऑटोमॅटिक ग्राइंडर, काय वाटेल ते टाका, 1 मिनिटात पीठ। त्या ग्राइंडरची साईज लहान होती। आणि हा संडास का हो? नाही म्हणजे इथेही ऑटोमॅटिक होतं का कुंथावं लागतं? मी शेवटी घरात नाही पण परसातही नाही, खोली आहे पण रुंदी नाही, अशा त्या स्थळाच्या उंबऱ्यावर पकडून त्या घरमालकाचा हिरण्यकश्यपू सारखा शब्दांनी का होईना पण कोथळा काढला होता। तो गृहस्थ माझ्याबद्दल मी एक पाजी माणूस आहे असं जगभर सांगत हिंडत होता हे मला नंतर कळलं। मराठी साहित्यात आपल्या अनोख्या विनोद शैलीने रसिकांना लोटपोट करणारी पु ल नावाची प्रभा रंगमंचावर उजळली आणि मग सुरू झाला मराठीतल्या दर्जेदार कलाकृतींचा सुवर्णकाळ। आपण चालतच जाणार का मंजूदेवी? आय बेग युअर पार्डन। नाही म्हणजे तसं असतं तर जरा भटकत गेलो असतो। भटकत? टॅक्सी शिवाय फिरत नाही मी। इथं कोण रांडीचं चालायला बसले? गुड बाय। बोली भाषेच्या लीला ही म्हणजे लहानपणापासूनची आवड आहे। म्हणजे कोणी मनुष्य बोलला तर हा कुठल्या प्रांतातला असेल याचा अंदाज करायचा। पण ते इतकं आहे मला की मला गर्वाने मी सांगू शकतो की मी साधारणतः जिल्ह्यापर्यंत सुद्धा माणूस ओळखू शकतो। कोकणातला माणूस नुसतं पण चालत नाही, हा कोकणातला म्हणजे मालवणकडचा आहे का बेंगोल्याकडचा आहे का रत्नागिरीचा आहे का त्याच्या खालच्या कोकणातला म्हणजे पेडण्याचा आहे का म्हापशाचा आहे, ह्याचा सुद्धा फरक माझ्या कानावरती रजिस्टर झालेला असतो एखाद्या गाण्याप्रमाणे। पण तिथे लफडी करणारी माणसं जेव्हा समोरासमोर येतात ना तेव्हा तो जग्गू नसतो। ती अंडीवाला चिमणची बायको शेवंता नसते तर ती असते लैला, तो असतो मजनू। ती शिरीन असते तर तो फरहाद असतो, ती सोनी असते तर महिवाल असतो। अहो, आपल्या महाराष्ट्रात नाही का एखादी अशी जोडी? आहे ना, ज्ञानबा तुकाराम। पुढे प्यारी प्यारी, शेवटी जिंदगी जिंदगी म्हणजे शराबीची एक प्याली। जवान असताना
शिकारीच्या नादात मारला एक काळवीट. जानवर थाडकन खाली पडलं. उचलायला जवळ गेलो, हात पुढं होईना, दूर जाऊन बसलो. थोड्या वेळानं जरासा आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिला आणि काय सांगू तुम्हाला डॉक्टर भैया, अरे 2-3 हरणी ठुश्या देऊन त्याला उठवायचा प्रयत्न करत होत्या. आणि हे कळत नव्हतं की आपला सरदार आता तसा जमिनीवर का पडलाय. त्या दिवशी कसम खाल्ली यार, काळवीट नाही मारायचा. पुलंनी आपल्या या कलात्मक प्रवासात असंख्य कॅरेक्टर्स रंगवली. त्यांच्या पुस्तकातील ही कॅरेक्टर्स पुस्तकात न राहता थेट रसिकांच्या हृदय मनात घर करून राहिली. पाहूया या पुलंकित कॅरेक्टर्सचा धुमाकूळ. चला चला बाजूला वा, चला बाजू, चला 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 हे बघतो, चला चला बघा. हे बघा, 4 साधी लुगडी घ्या हा, आणि 4 भारी पैकी काय, पण फिकट रंग नको. काय उंची लुगड्याला गडद रंग शोभून दिसतो. जास्ती गडद पण नको, जास्ती गडद पण नको. त्या वसंतरावाकडं मला गौरवर्णी कुणी दिसलं नाही. बस बस. आणि एक काम करा, हा अंजिरी घ्या, हा काळ्या बाईला सुद्धा शोभून दिसतो. साला ये महालक्ष्मी एक्सप्रेस ने सह्याद्री एक्सप्रेस ने सुब्रमण्यम एक्सप्रेस, साला इडियट. साला तू मला सांग भाऊसाहेब, साला महालक्ष्मी एक्सप्रेस म्हणजे महालक्ष्मी कोर्स रेसकोर्सचे साठी बॉम्बेला जाणारा की ये महालक्ष्मी कोल्हापूरची महालक्ष्मी बघायला जाणारे कसा समजेल, है ना. अरे ब्रिटिशच्या टायमाला कशा बॉम्बे मेल, मद्रास मेल, कलकत्ता मेल, ते समज होता ना, समजते ते टायमाला कुठे कुठला ट्रेन जाते. साला आता कोण साला सुब्रमण्यम साला बॉम्बेला जायचं आहे तर ते कुठली ट्रेन पकडेल सांग नी तू. भावड्या साला असं करता येईल काय? येईल ना. हा कसं? आपला घोसाळकर डायट झाला. हा घोसाळकर मास्टरच्या नावानं आपल्या शाळेमधून इंग्रजी भाषेत जो सगळ्यात जास्त मार्क मिळवेल त्याला एक 100 रुपयाचं बक्षीस द्यायचं. काय कशी वाटते आयडिया? फाईन फाईन. माझ्यासारखा बोलला. पु ल नावाचा हा सदाबहार सुवर्ण प्रवास असाच चालू राहणार आहे. चला तर आता जास्त काही न बोलता थेट वळूया पुलंच्या काही अफलातून व्यक्तिरेखांकडे. मी अंतू बर्वा. नमस्कार. इथे मधल्या आळीतच राहतो. तुमचे सासरे आमचे ते घनिष्ठ काय म्हणतात ना तसे दोस्त. हो. तुमचे सासरे बुवा कसे आहेत म्हणून विचारित नाही का? काही त्याची गरजच नाही हो, पहिल्यापासून ठणठणीत असते. दगडावर आपटून घ्यावे, दगड फुटेल. काय साने काकू, दमा बरा आहे ना? दिलेली गुटी घेताय ना? हा घेत जा. काय फडके काकू, धुणी भांडी झाली? चला. गोरे काकू, हो गोरे काकू, हे घ्या भाजी आणलीये. अरे वा गोखले काकू, तुमच्याकडे पण आज माठाचीच भाजी का? सगळेजण माठ काय खातायत काही कळत नाही. हे घ्या. गंपू किराणा आणला का? विजू वहिनी कटकट करू नका, तुमचा किराणा सामान आणणार आहे. परचुरे मावशी, हो परचुरे मावशी, झंप्याला माझ्याकडे संध्याकाळी अभ्यासाला पाठवा. या वेळेच्या परीक्षेत गचकलाय ना तो. पुढचे 8 दिवस मला वेळ नाहीये. मास्तर हा आला हरक्युलस हातावर पृथ्वी उचलून. हा विनोद कळला ऐकून. गुरुजी आम्ही त्यासाठी नाही हसलो. मग काय मगासारखे विनाकारण हसलात? आम्ही विनाकारण पण नाही हसलो. त्यांनी इंग्रजीच्या तासाला भूगोल आणलं म्हणून हसलो. अरे तो घेऊन आला म्हणजे मीच सांगितलं त्याला आणायला. काय म्हणाला? आता कसला तास आहे? आता इंग्रजीचा तास आहे. अरे मग भूगोलाचा कधी? अरे हसू नका. ठीक आहे, 3ऱ्या तासाला तरखडकरांचे श्राद्ध घालू. आता भूगोलाची पुस्तकं काढा. पु ल नावाचा हा करिश्मा रजतपटावरही झळाळला. ऍक्टर, डिरेक्टर, रायटर, गीतकार, संगीतकार, गायक अशा नाना भूमिकांमधून अशी साकारली ही पुलमय चंदेरी दुनिया.
साबण बारे. अरे यांनी कापड साफ धुतलं जाईल ना. मित्रा, कापड साफ धुवून निघण्यापेक्षा अंतःकरण साफ धुवून निघणं हे जास्त महत्वाचं आहे. नाही निर्मळ जीवन, अरे काय करील साबण. जोहार माय बाप जोहार, जोहार माय बाप जोहार, तुमच्या म्हाराचा मी म्हार, तुमच्या म्हाराचा मी म्हार. आपल्या कलात्मक परिस्पर्शाने तुमच्या आमच्या दडलेली पात्र जिवंत करत हसण्याचा रामबाण फॉर्म्युला महाराष्ट्रासह अवघ्या जगाला देणाऱ्या पु ल देशपांडे या बहुरूपी व्यक्तिमत्वास शतशः प्रणाम. पुलंचा हा अविस्मरणीय प्रवास नव्या जुन्या रंगकर्मींना नेहमीच प्रोत्साहित करेल यात वादच नाही. आता वेळ झालीये निरोपाची. भेटूया हाऊसफुलच्या नव्या भागात. तोपर्यंत बाय बाय.